मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पूर्ण मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे। सोशल मीडियावरती सगळे फोटो जे आहेत ते हत्येचे व्हायरल झाल्यानंतर सकल मराठा समाज जो आहे तो आता रस्त्यावरती उतरलाय। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी जे आहे ते बंद पुकारण्यात येतोय, तर काही भागांमध्ये आंदोलन करण्यात येते। माझ्यासोबत हे सगळे मराठा आंदोलक आहे। दादा, मला काय सांगाल, तुम्ही काय आंदोलन केलं तुम्ही आणि कशा पद्धतीची तुमची मागणी असणार? आमची मागणी, सर्व समाजाची मागणी, ज्या पद्धतीने संतोष देशमुख सरपंच यांची हत्या झाली, यांच्या हत्येचे आरोपी आणखी सुद्धा काही फरार आहे, तर ह्या सर्व आरोपीला पकडून फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे। आणि मला असं वाटतं पोलीस प्रशासनाने सुद्धा ज्या लोकांवरती 8-8, 9-9, 10-10 गुन्हे दाखल आहे, अशा लोकांवर कडक कारवाई या ठिकाणी करायला पाहिजे। असे आपण लोकांना सोडल्यामुळं ही हत्येचे कारस्थान या ठिकाणी वाढत चाललेले। आपण जर बघितलं तर त्यांच्या हत्येचे जे आहे ते फोटो जे आहे ते व्हायरल झाले, त्यामुळं पूर्ण संतापाची लाट जी आहे ती राज्यभरामध्ये उमटली। बरोबर आहे। काल आम्ही ते सोशल मीडियावरून फोटो आल्यानंतर मनाला अशी चीड येईन, मनाला असं राग येईन, काय करावं काय नाही। मला या प्रशासनाचा प्रथम जाहीर निषेध करावा वाटतो। आज या प्रशासनामध्ये चांगले लोक बसलेले, मला सांगा, आज एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जर याचं समर्थन करीत असेल या कुणाचं, तर काय काय अपेक्षा करायची या सरकारकडून? यांना समर्थन तर नाही, पण यांना भर चौकात आणून यांचं एन्काउंटर करायला पाहिजे। आणि धनंजय मुंडेला अजितदादाला आम्हाला तुम्हाला सांगणे, याला तुमच्या पक्षात ठेवू नका, याची हकलपट्टी करा धनंजय मुंडेची। जोपर्यंत तुम्ही धनंजय मुंडेची हकलपट्टी करीत नाही, अहो आमदारकी जाऊन काय यांच्यावर आलिशान यांनी प्रॉपर्टी का मिळाले, आलिशान यांच्याकडे गाड्या आहेत, आलिशान यांचे वाल्मिक कराड जवळ 9 गाड्या मर्सिडीज सारख्या 300 हवा आहेत। यांना तुम्ही थारा देऊ नका, यांना पक्षातून हकलपट्टी करून यांचं नाम निशाणे करा, कोणीच पक्ष द्यायला घ्यायला नाही पाहिजे, तर कुठेतरी संतोष देशमुखला न्याय भेटन आणि या आरोपीला तात्काळ फाशी द्यायला पाहिजे। धनंजय बघितलं तर धनंजय मुंडे सुद्धा आरोपी करायला पाहिजे, धनंजय मुंडे सुद्धा आरोपी झाला पाहिजे याच्यामध्ये। आपण जर बघितलं तर धनंजय मुंडेला सुद्धा आरोपी झालं पाहिजे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला परळीचा, यांनी कमवलेल्या अविध धनातून सगळं प्रॉपर्टी आहे। धनंजय मुंडेवर सुद्धा ईडी, सीबीआय आणि वाल्मिक कराडच्या सगळ्या प्रॉपर्टी हस्तगत करून सर्वसामान्यांच्या लुटलेल्या प्रॉपर्टी आहे, परळी मधल्या सर्वसामान्यांच्या जमिनी हडपलेल्या आहे, अवैध त्यांचे वाळूचे धंदे, राखाचे धंदे, या सगळ्या प्रॉपर्टी सील करून यांना दगड फोडायला पाठवा, तेव्हा या राष्ट्रातली गुन्हेगारी या ठिकाणी हद्दपार होईल। म्हणून यांचा पहिला राजीनामा घ्या, पक्षातून हकलपट्टी करा आणि यांना नष्ट नाबूद करा, त्यावेळेस गुन्हेगारी कमी होईल। दादा, तुम्ही काय सांगाल? फोटो व्हायरल झालेत, अत्यंत संतापाची लाट आहे, सकल मराठा समाज आता आक्रमक झाला। सर्वप्रथम सांगायचं म्हणजे संतोष अण्णाची जी हत्या केली ही एका जाती धर्माची नसून या सर्व जाती धर्माची हत्या आहे, हे म्हणायला काही हरकत नाही। आज या ठिकाणी रामनगर ठिकाणी आम्ही जालना तालुक्याच्या वतीने रस्ता रोको केला। त्या रस्ता रोको मध्ये फक्त मराठा, सकल मराठा समाज नसून सर्व 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी उपस्थित आहे। जर सांगायचं, आज जर एवढी हत्या निर्गुणपणे केली, ही हत्या जी झाली ती कोणालाही न शोभणारी आणि न पटणारी आहे। आज सांगायचं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात, त्यांच्याकडे गृहमंत्री खातं आहे, ते सांगतात ज्यावेळेस त्यांना निर्णय घ्यायचा त्यावेळेस गुपित निर्णय घेतात आणि ते प्रत्येक वेळेस भाषणात सांगत असतात, मैं समंदर हूँ जरूर लौट के आऊंगा। तर मग मला देवेंद्र फडणवीस साहेबांना मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जरूर लौट के आएंगे वो समुद्र, कुछ तो बोलते तुम, ते तुम्ही आता का करत नाही? आता संतोष अण्णाच्या ज्या हत्या झाली त्यामध्ये तुम्ही इतके दिरंगाई का करताय? जे आरोपी आज फरार आहेत तो आरोपी धरल्या का जात नाही? धनंजय मुंडे साहेब ज्यांचं मंत्रीपद आहे, मंत्रिपदाचा तुम्ही स्वतः मागितल्यानंतर राजीनामा देण्यात आला, त्यांनी राजीनामा आधी का दिला नाही? तुमच्या सरकारमध्ये तुमचा दबाव नाही का? आणि जर त्यांनी आता राजीनामा दिलाय तर त्याला आमदारकी, ज्या आमदारावरतून आमदार म्हणून निवडून आलाय, ज्या संविधान पदावर तो बसलाय, त्या संविधान पदालाही त्याला हक्क नाही त्या ठिकाणी बसायचा। ज्या ठिकाणी धनंजय मुंडे म्हणतो की वाल्मिक कराड माझा आहे, हा काय करायचं करून घ्या, तर वाल्मिक कराड तुझा आहे ना, तर तू आता 302 मध्ये त्याच्या सह आरोपी हो, ही सगळी आमच्या समाजाच्या वतीने मागणी आहे। आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांनी आता राजीनामा दिलेला आहे, मात्र त्यांची आमदारकी शाबूत आहेत। आमदारकी शाबूत ठेवायलाच नाही पाहिजे, त्याला कशामुळे ठेवा तुम्ही? अहो त्या पंकजाताईनं सांगितलं की बाबा कराडचं, धनंजय मुंडेचं कराडशिवाय पान हालत नाही, पण हा माणूस ठेवता कशाला? रेतीचं ज्या दिवशी त्यांचे ते नाकावून चालली होती गाडी, ती गाडी ज्यावेळेस यांनी अडवली का त्यावेळेस 1-1.5 तास झाला, त्यांनी फोन लावले, 15-20 मिनिटात लावला। रेतीचं ट्रॅक्टर धरल्यानंतर
तहसीलदार असो पोलीस प्रशासन किती वेळात येतं 5 ते 10 मिनिटात गाडी येते. हे एवढी प्रकरण घडून सुद्धा यांना 2-2, 3-3 दिवस लागते, 4-4 घंटे हे कशामुळे लागते. याच्यामध्ये सरासरी धनंजय मुंडे जाते माझा हा डायरेक्ट आरोप आहे त्याच्यावर. आपण जर बघितलं तर आता यानंतर मराठा समाजाची काय भूमिका असणार आहे? यानंतर मराठा समाजाची भूमिका तीव्र आंदोलन असं या पूर्ण महाराष्ट्रात पेटेल अशी मराठा समाजाची सर्व समाजाची भूमिका आहे. यांना फाशी दिल्याशिवाय शांत तुम्ही काय सांगाल? आरोपींना आता काय शिक्षा व्हायला हवी? आरोपीला नाही, धनंजय मुंडेला त्याच्यात आरोपी व्हायला पाहिजे. धनंजय मुंडे धनंजय मुंडेशिवाय काम झालेलं नाहीये. अजित पवारनी या ठिकाणी धनंजय मुंडेला जर पक्षातून हकालपट्टी केली नाही तर या राज्यात येणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार जर राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी राज्यातून हद्दपार केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही. अजित पवार जर बघितलं तर आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे, मात्र आमदारकी आहे तशीच आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे मेन सूत्रधार धनंजय मुंडे, तिथूनच पूर्णपणे जाळं पांगलेलं आहे. मेन सूत्रधार धनंजय मुंडे. ह्या पूर्ण 8 आरोपीला फाशी व्हावत, 9वा आरोपी सापडावा आणि त्यांना दोषी त्यांच्यासोबत धनंजय मुंडेला सुद्धा सह आरोपी करून अटक करावी. आपण जर बघितलं तर हा सगळा मराठा समाज आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे फोटो आहे ते व्हायरल झाल्यानंतर हा सगळ्या राज्यभरामध्ये याची संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर सगळा समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे. ठिकठिकाणी बंद पुकारण्यात येतोय तर काही भागामध्ये आंदोलन करण्यात येते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे सुद्धा दोषी आहेत आणि त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी करावं अशा पद्धतीची सगळी मागणी जी आहे ती सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना. संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे, अमर रहे. संतोष देशमुख अमर रहे. संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे. संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे. नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है. धनंजय मुंडेचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. कशासाठी आपण आज हा बंद ठेवलेला आहे? बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील कैलासवासी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं अमानवीय हत्या करण्यात आली आणि परवा दिवशी जेव्हा समाज माध्यमावर त्या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर या महाराष्ट्रातील सर्व समाजबंध त्या ठिकाणी ढवळून निघालेले आहे. खरं म्हणजे असा एकही घर नाही आणि अशा घरातील एकही व्यक्ती नाही की ते फोटो पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी नाही आहे. संतोष देशमुखचा गुन्हा काय होता, खरं म्हणजे संतोष देशमुखला मारलं कशासाठी हे सर्व या ठिकाणी माहिती असताना सुद्धा संतोष देशमुखवर ज्या पद्धतीने अन्याय झाला, ज्या पद्धतीने अत्याचार झाला, अमानवीय, जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर हाल हाल करून जर कोणाला मारला असेल तर या कलियुगामध्ये स्वर्गीय संतोष देशमुखला हाल हाल करून हत्या करण्यात आली. ज्यावेळेस संतोष देशमुख म्हणत होते की माझ्या मुलाबाळासाठी माझा हातपाय तोडा परंतु मला जिवंत राहू द्या, तेव्हा सुद्धा आरोपीने ऐकलं नाही आणि आरोपी संतोष देशमुखला मारत असताना सेल्फी काढत होते, खिदळून हसत होते आणि ज्यावेळेस संतोष देशमुखनं शेवटच्या क्षणी पाणी मागितलं तर त्यावेळेस त्या हरामखोरांनी स्वर्गीय संतोष देशमुखच्या तोंडामध्ये लघवी केली. इतकं महाभयंकर कृत्य त्या ठिकाणी केलं. ज्या लोखंडी पाईपनं मारलं होतं त्या लोखंडी पाईपचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी झाले आणि हे कुणाच्या सांगण्याहून झालं? वाल्मिक करारच्या सांगण्याहून झालं. हे कुणाच्या सांगण्याहून झालं? धनंजय मुंडेच्या सांगण्याहून झालं.